नमस्कार मित्रांनो. उत्तम वैवाहिक सहजीवन, उत्तम आर्थिक लाभ, मात्र प्रेमामध्ये फसवणूक. विद्यार्थ्याकरता सुद्धा परीक्षेचाच कालावधी. नेमका मार्चचा जो संपूर्ण महिना आहे हा वृश्चिक राशीकरता कशा प्रकारे असेल, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. खरं तर 8व्या स्थानाला आपण मृत्यू स्थान सुद्धा म्हणतो, आणि त्यामध्ये सुद्धा हा जो मंगळ शत्रू स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे बुध, जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय, आणि दिनांक 15 तारखेनंतर हा जो बुध आहे हा बुध सुद्धा वक्री होणार आहे. एकंदरीतच या संपूर्ण महिन्यामध्ये जवळजवळ 15-16 तारखेनंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये थोडंसं मानसिक तणावाखाली तुम्ही येऊ शकाल. अर्थात तुम्ही या संपूर्ण महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात, परंतु या ठिकाणी थोडंसं महत्त्वपूर्ण कामकाजावरती निर्णय घेण्याच्या बाबतीत थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. बघा, तुमची जी रास आहे ही सिक्रेटिव्ह आहे, म्हणजे गुपित राखण्यात हुशार आहे. काही गोष्टींमध्ये याचा फायदा नक्कीच होतो, परंतु बऱ्याच वेळेस ज्यावेळेस परिस्थिती थोडीशी बिकट येते त्यावेळेस तुम्ही परस्पर निर्णय घेता, आणि ते निर्णय कोणाला बोलून दाखवत नाही, कोणाकडून त्या संदर्भातले काही विचार घेत नाही, आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस असे निर्णय चुकतात सुद्धा. हा संपूर्ण जो कालावधी आहे, म्हणजेच हा मार्च 2025 हा संपूर्ण कालावधी आहे, हा साधारण अशाच प्रकारचा आहे. कुठल्याही प्रकारचे निर्णय घेताना नीट विचारपूर्वक निर्णय घ्या, किंवा जुन्या जाणत्या माणसाकडून त्या संदर्भात मध्ये जर का विचार विनिमय केला तर कदाचित तुम्हाला त्यामधून चांगले काही मार्गसुद्धा मिळू शकतील. कारण जवळजवळ 16-17 तारखेनंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये थोडंसं तुम्ही स्ट्रेसमध्ये येऊ शकाल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आर्थिक येणं किंवा आर्थिक सुबत्तेबद्दल सांगायचं झालं, पैशाच्या संदर्भात सांगायचं झालं, तर 2 जे ग्रह आहेत ते तुमच्या राशीकरता सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतात. एक आहे गुरु आणि दुसरा आहे बुध. गुरु जो ग्रह आहे तुमचा धनेश आहे, पंचमेश आहे, आणि जो बुध आहे हा तुमचा अष्टमेश आहे आणि लावेश आहे. गुरु जो ग्रह अतिशय चांगल्या पोझिशनमध्ये आहे, तुमच्या सप्तम स्थानामध्ये आहे, आणि तो मार्गे आहे. बुध हा सुद्धा चांगल्या स्थानामध्ये आहे, मात्र दिनांक 15 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं, इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या महिन्यामध्ये आर्थिक आवक अतिशय उत्तम राहील. म्हणजे जी काही तुम्ही कामं केलेली असेल तुमच्या अपेक्षेप्रमाणे आवक राहील. तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट सुद्धा होईल. मात्र इथे फक्त एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ते म्हणजे खर्च. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता थोडीशी जास्त आहे. तशी बघितलं तर तुमचे जे रास आहे हे डिसिप्लिन आहे, परंतु कधी कधी उत्तम राहणं किंवा चांगलं राहणे या बाबतीमध्ये थोडेसे खर्च जास्त होतात. तर या खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तुमचे अनावश्यक अतिरिक्त खर्च थोडे या दरम्यान जास्त होतील, त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र तुमची आवक आर्थिक संदर्भात उत्तम राहील, त्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक बाबतीत तसा काहीही प्रॉब्लेम येणार नाही. याचप्रमाणे गृहसौख्य किंवा ज्याला आपण फॅमिली हॅपीनेस म्हणतो त्या संदर्भात सांगायचं झालं तर गेल्या 2.5 वर्षापासून शनी जो ग्रह आहे हा तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करत होता. साधारण 30 मार्च नंतर हा तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करणार आहे, म्हणजे हा संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्या चतुर्थ स्थानामध्येच असणार आहे. इथे फक्त एकच गोष्ट आहे की घरातले जे मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील, या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, इथे गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होऊ शकतील. लक्षात घ्या, तुमच्या 5व्या स्थानामध्ये बरेचसे ग्रह भ्रमण करत आहेत. बुध आहे, शुक्र आहे, रवी, राहू, नेपच्यून आणि शनी सुद्धा येणार आहे. तर एकंदरीतच थोडंसं जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, आणि संदेहाचं वातावरण तयार होईल. आणि तुमची जी रास आहे, एकदा मनात संदेह आला की तो काही तुमच्या मनातून कधीच जात नाही. छोट्या छोट्या गोष्टी अशा प्रकारे काही समोर येते की तुमच्या मनातला संदेह आहे हा जवळजवळ आत्मविश्वासामध्ये परिवर्तित होईल, आणि त्याचा परिणाम ब्रेकअपपर्यंत जाऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण निर्णय घेताना थोडंसं त्याला सेकंड ओपिनियन द्या, नीट विचार करा, आणि त्यानंतर निर्णय घ्या. कारण गोष्टी तुमच्यासाठी थोड्याशा कॉम्प्लिकेट होते. कारण रवी राहूची युती, ज्याला आपण ग्रहणाचा प्रभाव म्हणतो, हा तुमच्या पंचम स्थानावरती होणार आहे. त्यामुळे रिलेशनशिपचे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत, वृश्चिक राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे वाटणाऱ्या गोष्टी किंवा छोटे वाटणारे काही परिणाम मोठं रूप धारण करू शकतील.
थोडंसं अलर्ट राहणं, दक्ष राहणं गरजेचं राहील. आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी वर्गांसाठी परीक्षेचा हा कालावधी आहे. परीक्षेचा कालावधी बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की आपला सगळा अभ्यास झालेला आहे, आता करण्यासारखं काय राहिलेलं नाही. परंतु नेमकं परीक्षेला गेल्यानंतर काही गोष्टी किती कशाप्रकारे चुकल्या आणि कशाप्रकारे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये त्या राहून गेल्या, हा भाग थोडासा महत्त्वाचा होतो. आणि अशाच प्रकारचा काही अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येऊ शकेल. काळजी घ्या. जे मी मगाशी सांगितलं, फसलं जाणं, फसवलं जाणं, आपले अंदाज चुकीचं ठरणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला शैक्षणिक बाबतीत सुद्धा येऊ शकतील. या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही थोडंसं 200% जर का तयारी केली, तर अर्थातच अशा प्रकारचे काही अनुभव येणार नाहीत किंवा फारसे काही तसे अनुभव येणार नाहीत. या संदर्भात थोडी काळजी घ्या. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं म्हणजेच वृश्चिक राशीच्या ज्या विवाहित व्यक्ती आहेत त्यांच्या संदर्भात सांगायचं तर वैवाहिक जीवन अतिशय चांगलं जाईल. तुमच्यामध्ये आणि तुमचे वैवाहिक जे जोडीदार आहेत त्यांच्यामधले नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या की तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आणि जर का ते कुठल्या शारीरिक व्याधीने त्रस्त असतील तर त्याच्या संदर्भातले काही लक्षणं दिसून येतील, लगेचच्या लगेच त्यावर काम करणं गरजेचं राहील. मात्र इथे एक गोष्ट खूप चांगली आहे, ज्या विवाहसुख मंडळी आहेत वृश्चिक राशीचे, त्यांचे विवाह जुळून येणं, प्रत्यक्ष विवाह होणं किंवा तुम्हाला अपेक्षित अशी स्थळं मिळणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चित मिळणार आहे. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे रवी, जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, म्हणजे चतुर्थात भ्रमण केलं 15 तारखेनंतर तुमच्या पंचमात भ्रमण करेल. तर साधारणतः तुम्ही जे कामकाज करता आहे त्याचं ॲप्रिसिएशन अतिशय चांगल्या प्रकारचं होईल. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याकडून तुमच्या कामाला दाद दिली जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्ती थिएटरशी संबंधित आहेत, नाटकांमध्ये काम करत आहेत किंवा बॉलिवूडशी संबंधित आहेत किंवा असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता की लोकांशी ज्या व्यक्ती त्यांचा हे येतो संबंध येतो त्यांच्याकरता हा संपूर्ण जो कालावधी आहे, म्हणजे मार्च महिन्याचा जो कालावधी आहे तो 16-17 तारखेला तर तुमच्या कामाचं तुम्हाला रेकग्निशन म्हणतो तसं तुम्हाला मिळेल. प्रसिद्धी येणं, तुमच्या कामाचे वाहवा होणं, अशा प्रकारचे तुम्हाला काही चांगले अनुभव आणि त्या संदर्भात काही चांगल्या संधीसुद्धा तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये रिलेशनशिपबद्दल किंवा विद्यार्थी वर्ग आणि स्वतःचं आरोग्य याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी आर्थिक संदर्भात तशी काळजी करू नका. या महिन्याच्या 2 तारखेला बुध, नेपच्यून आणि राहू यांची युती तुमच्या 5व्या स्थानात होणार आहे. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होणं किंवा छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, काही गोष्टी अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या काही गोष्टी अचानकपणे मोठं रूप धारण करणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. या संदर्भात थोडंसं चिकित्सक राहणं आणि अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला रवी आणि मंगळाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. रवी जो काही तुमच्या 4थ्या स्थानात भ्रमण करतोय आणि जो मंगळ तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. महत्त्वपूर्ण योग आहे. खास करून या दरम्यान जे तुमचं म्हणजे तुम्ही वास्तूच्या संदर्भात, घराच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे असतील, म्हणजे नवीन वास्तू घ्यायची असेल, असलेली वास्तू विकायची असेल किंवा वास्तूच्या संदर्भामध्ये काय उपाय करायचे असेल तर साधारण 8 तारखेच्या आजूबाजूचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. त्याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला बुध आणि शुक्राची युती तुमच्या पंचमात होणार आहे. ही युती सुद्धा तशी महत्त्वाची राहील. तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीमध्ये काही ताणतणाव आलेला असेल तर तो या दरम्यान बऱ्याच प्रमाणात नॉर्मल राहील किंवा नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा दिनांक 11 तारीख ही बऱ्याच प्रमाणात उत्तम असणार आहे. दिनांक 12 तारखेला रवी आणि शनीची युती तुमच्या चतुर्थात होणार आहे. खास करून घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती आहेत, वडीलधाऱ्या व्यक्ती आहेत, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या दरम्यान वास्तूच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, तुमचे अंदाज चुकू शकते. 17 तारीख थोडी स्पेशल आहे, संपूर्णपणे अशुभ फलदायी आहे. रवी राहूची युती तुमच्या पंचमात होणार आहे. ग्रहणाचा प्रभाव तुमच्या पंचम स्थानाला जाणवणार आहे. खास करून सुरुवातीपासून जे मी सांगतो आहे लव्ह लाईफबद्दल प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन्स येतील, तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबद्दल अशा काही गोष्टी तुम्हाला जाणवतील किंवा समजतील. खऱ्या त्या प्रत्यक्षात तशा नसतील, पण त्यावेळेस तुमच्या मनात तशा प्रकारच्या काही गैरसमज तयार होतील की ज्याचं पर्यवसन थोडंसं टोकाचं होऊ शकेल. या संदर्भात काळजी आहे. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांना फसल्याची शक्यता या दरम्यान जास्त आहे. तर रवीची युती अशा प्रकारे काही गोष्टी वेगळ्या वळणाने तुमच्याकरता करू शकेल. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 19 तारखेला रवी आणि नेपच्यूनची युती
तुमच्या पंचम स्थानात होणार आहे. खरं तर ही युती तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. काही चांगल्या, अतिशय चांगल्या इंट्युशन्स वगैरे येणं किंवा अचानकपणे काही विचार तुमच्या मनात येणं फ्युचरच्या संदर्भात किंवा तुम्ही कुठल्याही त्रासामधून चाललेला असा त्या संदर्भातले काय अचानकपणे अशा काही गोष्टी तुमच्या समोर येतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. असे विचार तुमच्यासाठी चांगले राहतील. अशा ज्या इंट्युशन आहेत त्यावरती जरूर विश्वास ठेवा आणि त्या अनुषंगाने जर का तुम्ही काम केलं तर अर्थातच ज्या प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन किंवा जे विचार तुमच्यामध्ये आहेत तुमच्या मनात त्याच्यातून तुम्ही बाहेर पडू शकाल. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती तुमच्या 5व्या स्थानात होणार आहे. आता ही जी युती आहे, जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी ही युती अतिशय चांगली राहील. म्हणजे तुमचं काम प्रकाशात येणं, रेकग्निशन तुम्हाला चांगलं मिळणं, प्रसिद्धीला येणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव या दरम्यान निश्चित मिळतील. याचप्रमाणे ह्या महिन्यातली जी पौर्णिमा आहे, ज्याला आपण होळी पौर्णिमा म्हणतो, ती आहे 13 तारखेला आणि जी अमावस्या आहे ती आहे 29 तारखेला आहे. 13 आणि 29 या 2 तारखेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, वादविवादामध्ये जाणं यापासून लांब राहणं अतिशय आवश्यक राहील. तर एकंदरीतच या संपूर्ण महिन्यामध्ये खास करून रिलेशनशिप, विद्यार्थी वर्ग, गर्भवती महिला आणि आरोग्य या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील वृश्चिक राशींच्या व्यक्तींना. बाकी जर काय सांगायचं झालं, आर्थिक संदर्भात अतिशय चांगला आहे संपूर्ण महिना आणि विवाह ज्या मंडळी आहेत त्यांच्यासाठी उत्तमच आहे. आपल्या या संदर्भातलं मत काय आहे, आपला विचार काय आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.